अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भव्य लोकार्पण आनंददायी सोहळ्यानिमित्त कळवा परिसरातील आकांक्षा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ पुष्पा स्मारत व संदीप स्मारत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळजवळ 1000 नागरिकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. या कार्यक्रमास मान्यवर माजी नगरसेवक मिलिंद पाटील, उद्योजक मंदार मुकुंद केणी, ठाणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुजाता घाग, उपाध्यक्ष सुरेखा पाटील, इतर मान्यवर येथे उपस्थित होते. आज 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम प्रतिष्ठान झाल्यामुळे आज आम्ही कळव्यामध्ये भंडारा ठेवलेला आहे. संदीप स्मारक, पुष्पा स्मारक व आमचा जो महिला बचत गट आहे आकांक्षा महिला बचत गट त्याच्या वतीने आज पूर्ण कळव्यातलं कितीही लोक येऊ दे आमच्या इथे फ्रीमध्ये जेवण भंडाऱ्या रूपाने देण्यात येईल. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. त्या अन्नदानाच्या स्वरूपाने आज तुम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तुमचं स्वतःचं पोटबळ असल्यामुळे त्या अनुषंगाने तुमची ही सेवा देते. कसं वाटतं तुम्हाला? ही सेवा देण्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो, कारण की देणारा आपल्याला तो आहे आणि आपण लोकांची जर सेवा केली तर त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे.